तर बातमी आहे रस्त्यासंदर्भात। गडचिरोली नागपूर महामार्गावर जीवघेणे खड्डे पडलेत आणि याच मार्गावरती 15 ते 20 दिवसात अनेक अपघातही झालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यापूर्वी कंत्राटदारानं खड्डे बुजवण्याचं काम केलं, मात्र पावसामुळे ते लगेचच पुन्हा उघडे पडलेत। प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी होतीये आणि याच ठिकाणावरून आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी आढावा घेतलाय। गडचिरोली जिल्हा पहिले नक्सली जिल्हा म्हणून प्रसिद्ध होता, परंतु आता महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून प्रसिद्ध होत आहे आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये नवनव्या कंपन्या येत आहे, मोठ्या मोठ्या कंपन्या येत आहे। परंतु कंपन्या जरी येत असल्या तरी रस्त्यांची दशा तीच आहे। आपण गडचिरोली नागपूर जो महामार्ग आहे त्या ठिकाणी उभे आहोत। या ठिकाणी बघू शकता रस्त्याला किती खड्डे पडलेले आहेत आणि याच खड्ड्यामध्ये वारंवार अपघात होत आहे, वारंवार गाड्यांचे खराबी होत आहे, नवीन नवीन गाड्या खराब होत आहेत आणि या ठिकाणी आतापर्यंत दोन ते तीन लोकांचा अपघात झालेला आहे। या ठिकाणी काही प्रत्यक्षदर्शी आहे आपल्याकडे। या ठिकाणी बाजूलाच असलेले दुकान आहे, त्यांचे प्रत्यक्षदर्शी आहे जे वारंवार अपघातामध्ये जखमी लोकांना ते दवाखान्यापर्यंत पोहोचवतात। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे। काकाजी, काय सांगाल या रस्त्याबद्दल? काय या रस्त्यावर नेहमी एक दिवसात 2 दिवसात कोणी ना कोणी पडतात। जसं रातच्या वेळी हे गड्डे काही दिसून पडत नाही, तर हे रातच्या गड्डे दिसले नाही तर कोणी मोटरसायकलवर स्पीडमध्ये येतात आणि अचानक खालचं पडतात। काही वेळा बाया पडल्या, आम्ही उचलून त्यांना बसवून पाणी वगैरे पाजला। काही वेळा माणसं पडतात, म्हणजे रातच्या वेळी हे गड्डे दिसूनच नाही पडत। बरोबर, समोरून लाईट आला, गाडी आली तर इकडून 2 व्हीलरनं येणाऱ्यांना गड्डे तर दिसत नाही, त्या गड्ड्यात नेहमी येऊन लोक पडतात। बरोबर आहे। तुमची काय मागणी आहे? आता काय व्हायला पाहिजे? हा तर व्हायलाच पाहिजे। रोड नाही झाला तर रोजच्या रोज अपघात होणारच असते, रोज अपघात होत आहेत या ठिकाणी। गडचिरोली जिल्हाचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मुख्यमंत्री फडणवीस आहेत आणि महत्त्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी हा मार्ग आहे, हा मोठा मार्ग व्हायला पाहिजे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। कारण की वारंवार अपघात होतात आणि येथील जे कंत्राटदार जे आहे ज्यांना काम मिळते ते कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करतात, ज्याच्यावरून दिसून येते आता 2-3 महिन्यापूर्वी या ठिकाणी काम करण्यात आलेला होता, परंतु या कामामध्ये अशा पद्धतीचा गैरव्यवहार दिसत आहे की त्या ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत, लोकांना त्रास होत आहे आणि याच गोष्टीकडे प्रशासनाने लक्ष देऊन, गांभीर्य लक्षात घेऊन याकडे लक्ष देऊन रस्त्याची रुंदी वाढवावी, रस्ता मोठा करावी आणि रस्त्याची मजबूतीसुद्धा करावी असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन गणेशसह मनीष रक्षमवार, NDTV मराठी, गडचिरोली।